गाडी पडली. खूप खूप लागतंय हे खूप. दोनदा पाठ आपटली आहे. मगाशी जी पूर्ण झाली नव्हती ती मला कंप्लीट करायचीच आहे. हार नाही मान्य. काल रात्रीच खूप पाऊस पडल्याने आता आम्ही जिथे जाणार आहोत तिथे खूप चिखल झाला असेल तिथे आणि आमचे कपडे मळतील. आम्ही स्वतः मळू. मेरे को तो ऐसा धगधगोरेला आहे ना. आता आपण प्रसाद दादाच्या घरी चाललेलो आहोत आणि तिथून मग आपण आपल्या लोकेशनवरती जाऊ ट्रेनिंगसाठी. ही आपली गावची सकाळ. वा 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 मज्जा. तू बघ केवढाच आहे. गोंडस सीन बघा सीन. आणि या सीन मध्ये खड्डे पण किती छान दिसत आहेत. मस्त. काका मुरुड मधलं हे जुनं आणि सुंदर दत्त मंदिर आहे. अरे बापरे तिथे जायचं होतं. ओके जोश मध्ये पुढे गेलो आपण. मला जी किक शिकवणार आहे तो मला जे पंचेस शिकवणार आहे ओव्हरऑल तो जे काही मला शिकवणार आहे ते त्यांनी शिकण्यासाठी अर्ध आयुष्य घालवलेलं आहे. ती आर्ट आहे आणि त्या आर्टचं रिस्पेक्ट म्हणून प्रसाद चौलकर हा माझा भाऊ असला मित्र असला तरीसुद्धा मी आज त्याला जोपर्यंत ट्रेनिंग आहे तोपर्यंत सर म्हणून हाक मारणार आहे. दॅट्स रिस्पेक्ट. करूया ट्रेनिंगला. थोडीशी थकावट आहे पण एनर्जी कायम आहे. कारण जर तुमचे शिकवणारे टीचरच खूप एनर्जेटिक असतील तर स्टुडंट आपोआप एनर्जेटिक असतातच. सो जाऊयात आता दुसऱ्या लोकेशनवरती. खरंच खूप कठीण आहे हे सगळं. तो जे आम्हाला शिकवतोय तो जे आम्हाला सांगतोय हे खरंच नॉलेज एका अनुभवातूनच मिळतं. जो अनुभव तो आम्हाला इझिली सांगतो. तुम्ही बघू शकता इथे मोर आलेले आहेत. पूर्ण चिखलाने भरलेलं आहे आणि ह्या ट्रेनिंग करायची. आणि आपल्या मेन लोकेशनला पोहोचलेलो आहोत. खूप धमाल येणार आहे. मजा करणार आहोत आम्ही. 5च्या काउंट मध्ये रिटर्न यायचंय. Again, one more. 1, 2, 3, 4, 5. Up. One more. 1, 2, 3, 4, 5. Up. प्रसाद सर वर्कआउट आधी मी वॉर्मअप करतो पण हा जो वॉर्मअप होता तो खूप स्ट्रेंथने भरलेला होता. आय स्वेअर आता यापुढे मी जेव्हा जेव्हा वर्कआउट करेन तेव्हा आधी हा वॉर्मअप नक्की करेन. मला माहितच नव्हतं की मी इतका वॉर्मअप सुद्धा वर्कआउट आधी करू शकतो. Actually तुला कॅपॅसिटीच माहिती नव्हती. एक्झॅक्टली. अँड टुडे यू आर हिअर टू नो युअर ओन कॅपॅसिटी. थँक्यू सर. जेव्हा आपण एका इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन सोबत असतो तेव्हा खरंच तुम्ही स्वतःच एक प्राऊड फील करता. कारण त्या व्यक्तीने इंडियाला रिप्रेझेंट केलेलं असतं. त्याच्यासोबत तुम्ही काही तास जगताय. तो स्वतः तुम्हाला ट्रेन करतोय. यापेक्षा मोठी गोष्ट ती काय. लॉट्स ऑफ लव्ह टू ऑल कराटे चॅम्पियन्स. हे खूप खूप लागतंय. हे खूप हो पूर्ण प्रेशर येते डोक्यावरती. येणारच. तुझ्याकडे पर्याय नाहीये. कमॉन सॉरी. येस कॉन्सन्ट्रेट. कुठे पेन होते तिथे लक्ष नको देऊ. ओके कमॉन से विथ मी. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. वेरी गुड. लाउडर लाउडर मोर लाउडर. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. जंगल सर्व्हायव्हल साठी प्रसाद सर आता मला एक लिफ्ट शिकवतात. इंटरेस्टिंग आहे. स्ट्रेंथ लागणार आहे. अजूनही एनर्जी खूप आहे. एन्जॉय करूया. साधारणतः 4.5 तास झालेले आहेत. खूप काही आम्ही केलं तरी सुद्धा एनर्जी कन्झम्पशन काय असतं ते आम्हाला प्रसाद सरांकडून शिकायला मिळालं.
दोनदा पाठ आपटली आहे, मजबूत दुखतंय, पण आपल्याला करायचंय. हा दिवस, हा क्षण, आणि एवढे चांगले ट्रेनर आपल्याला सारखे सारखे मिळत नाहीत. सो लेट्स डू इट. आपण वळूया सेल्फ डिफेन्स कडे. समोरच्याची बॉडी लॉक कशी करायची, तीही तेव्हाच जेव्हा त्याची गरज असेल. तर ती टेक्निक मला आता प्रसाद सर शिकवतात. सो स्टार्ट. माझ्यापर्यंत मी बेस्ट देतोय. आय नो इट्स नॉट परफेक्ट, पण जे काही शिकतोय त्याची प्रॅक्टिस करून 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 ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या होऊ शकतात. प्रसाद सर, माझ्या पब्लिकला तुम्ही काही बोलू इच्छिता? इज डुईंग वेल. थँक्यू सो मच. मी सगळ्या चॅम्पियन्स इतका चॅम्पियन नाही बनू शकत, ते खरंच खूप लेजंड आहेत, पण माझ्यापर्यंत मी थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करतोय. मला बघायचं होतं की यार ते केवढ्या लेवलची मेहनत घेतात. सो हॅट्स ऑफ टू यू प्रसाद सर. माझं चॅनल सबस्क्राईब करा. केलं? जवळजवळ 6 तास पूर्ण होत आलेले आहेत आणि आम्ही आता किकची प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. आणि आता वेगवेगळ्या किक्स मी शिकणार आहे इथे. माझ्यापर्यंत मी चांगला करण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप सो मी शिकेन. मगाशी जी उडी राहिली होती ती मी आता इथे मारणार आहे. मगाशी जी पूर्ण झाली नव्हती ती मला कंप्लीट करायचीच आहे. हार नाही मान्य का? घरी पोहोचलेलो आहे. ट्रेनिंग ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. खूप नवीन नवीन गोष्टी शिकलेल्या आहेत. माझ्या बाईकने देखील मला खूप साथ दिलेली आहे. आणि आता एवढं थकल्यावरती एकच गोष्ट फक्त डोळ्यासमोर दिसते. हेच एक ऑप्शन उरलेलं आहे माझ्यासाठी सगळा थकवा दूर करण्यासाठी. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. प्रसाद सर म्हणाले की तुम्ही ह्या कलेमध्ये जेवढं पारंगत होता तेवढी ही कला तुम्हाला शांत आणि संयमी बनवते. प्रसाद सर, तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळासाठी थँक्यू सो मच.